मित्रांनो नमस्कार. मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना निमंत्रित करतो आहे. ही अत्यंत महत्त्वाची असं निमंत्रण आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपल्या लेकराचं भविष्य हे शिक्षणात रुजलेलं असतं. शिक्षणाविना आपल्याला कुठलीही प्रगती करता येत नाही. आणि म्हणून ज्योतिराव फुलेंनी सांगितलं, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, आणि एवढे अनर्थ का विद्येने केले. ज्योतिराव फुलेंचं हे अत्यंत महत्त्वाचं विधान ज्ञानाचं महत्त्व अनन्यसाधारण व्यक्त करणारं आहे. आपला देश खऱ्या अर्थाने एका ज्ञानाच्या उंचीवर आपल्या महामानवांनी हा देश पुढे नेला. परंतु अलीकडे काही काळ जर आपण नजरेपुढे घेतला तर आपल्या असं लक्षात येतं की भारतामधली शिक्षण व्यवस्था ही संपवण्याच्या दृष्टीने सरकारच्या आणि प्रस्थापितांच्याकडून पावले उचलल्या जात आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल 14,783 शाळा या प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. आपल्या उच्च शिक्षणामध्ये क्लस्टरच्या निमित्ताने 3,000 विद्यार्थ्यांची अट घालून ग्रामीण भागातले कॉलेजेस बंद केल्या जाणार आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षण असो की उच्च शिक्षण हे आपल्या हातून कायमच्या स्वरूपात हिसकून घेण्याची प्रक्रिया घडते आहे आणि ही अत्यंत आपल्या सगळ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे विद्यार्थी आज शिकत आहेत किंवा पुढे थोड्याफार प्रमाणात शिकू शकतील त्या विद्यार्थ्यांना काय शिकवायचं याचा पण निर्णय त्यांनी घेऊन टाकलेला आहे. या देशात मनुस्मृती, या देशात भगवद्गीता, त्यानंतर मनाचे श्लोक अशा स्वरूपाचं शिक्षण हे दिल्या जाणार आहे. आपल्या देशात जेव्हा आपले विद्यार्थी हे मोठे होतील आणि देशात त्यांना स्पर्धा करावी लागेल तेव्हा मनाचा श्लोक पाठांतर करून ते स्पर्धा करू शकणार नाही. त्यासाठी त्यांना गणिताचं ज्ञान लागेल, विज्ञानाचं ज्ञान लागेल, भाषेचं ज्ञान लागेल, इतिहासाचं ज्ञान लागेल, ज्याला आपण मूलभूत ज्ञानशाखा म्हणतो. त्याच्या ज्ञानाच्या आधारावर मुले प्रगती करू शकतील आणि कॉम्पीट करू शकतील. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे मूल्य शिक्षणाची जी बाजू आहे ती भारतामध्ये एकसुरी कधीच राहिलेली नाही. फुलेंनी मूल्य सांगितलं, ज्योतिराव फुलेंनी मूल्य सांगितलं, शाहू महाराजांनी सांगितलं, त्याच्या आधी जर आपण गेलो तर प्राचीन कालखंडामध्ये बुद्धांनी सांगितलं. ही मूल्य परस्पर विरोधी आहेत. एका बाजूला आज जी भूमिका मूल्य शिक्षणाच्या संदर्भात घेतल्या जात आहे ती मागासलेली आणि बुरसटलेली, कालबाह्य झालेली नीतिमूल्य आहेत. आज कुठल्याही धर्माचा माणूस हा देवालयात गेल्यानंतर आणि प्रत्यक्ष त्याचं रस्त्यावरचं वर्तन हे भिन्न दिसते आहे. आपल्याला रस्त्यावरचा माणूस जगणारा, हा माणूस म्हणून एकमेकाला ट्रीट करणारा, त्याला समजून घेणारा पाहिजे. आणि तशी नीतिमूल्य भारतामध्ये अस्तित्वात आलेली आहेत. ती शिकवण्याची गरज असतानासुद्धा आपल्या देशात अशा पद्धतीचा निर्णय घेतला जातो. ही अत्यंत खेदाची आणि तितकेच निषेधाची बाब आहे. या सगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही एक राज्यव्यापी परिषद वर्धेला घेतो आहोत. 15 सप्टेंबर 2024ला वर्धेला या सगळ्या विषयांची चर्चा करून एक संकलित असं सैद्धांतिक मांडणी आणि त्याचबरोबर काही कार्यक्रम की प्रत्यक्षात हे जे संकट आपल्यावर आलेलं आहे या संकटापासून आपल्याला कसं वाचता येईल यासाठी ही परिषद मुख्यतः असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यांना एक दिशा देण्याचा आणि एकंदरीत शिक्षण व्यवस्थेला दिशा देण्याचा प्रयत्न या परिषदेतून होणार आहे. आपला जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मी आपल्याला आपल्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून या परिषदेसाठी निमंत्रित करतो. 15 सप्टेंबरला ही परिषद असणार आहे. या परिषदेचे उद्घाटक म्हणून पद्मश्री UGCचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात हे असणार आहेत आणि इतिहास अभ्यासक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे इतिहासाचे प्राध्यापक उमेश बगाडे हे असणार आहेत. अजूनही महाराष्ट्रातून विविध विषयांचे तज्ज्ञ अभ्यासक इथे येऊन ही सगळी मांडणी या परिषदेमध्ये होणार आहे. मी पुनश्च आपल्या सगळ्यांना निमंत्रित करतो आणि 15 सप्टेंबर ही तारीख आपण परिषदेसाठी राखीव ठेवावी अशी विनंती करतो. मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की शिक्षण व्यवस्थेमध्ये दिवसेंदिवस जी काही घसरण होत आहे ती लक्षात घेता त्यावरती वर्ध्यामध्ये
15 सप्टेंबरला राज्यस्तरीय शिक्षण बचाव परिषद आयोजित केलेली आहे. या परिषदेचा आयोजित करण्यामागचा उद्देश हाच आहे की नवीन शैक्षणिक धोरण किंवा एकूणच शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये किंवा माणसाला समृद्ध बनवण्यासाठी आणि माणूस घडवण्यासाठी आणि या देशाच्या संपूर्ण उन्नतीसाठी विकासासाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचं साधन आहे. परंतु या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये दिवसेंदिवस काही घसरण होत आहे. जे काही धोरणं आखले जात आहे त्या धोरणांमुळे खऱ्या अर्थाने ही शिक्षण व्यवस्था धोक्यात आलेली आहे किंवा येणार आहे असं आपल्याला दिसते. आणि म्हणून या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी या शिक्षण धोरणाविषयीचं एक विचारमंथन होणार आहे. आणि या परिषदेला अनेक मान्यवर तज्ज्ञ लोक या परिषदेमध्ये उपस्थित राहणार आहे आणि आपले विचार या माध्यमातून मांडतील. आणि खऱ्या अर्थाने शासनाला हे जे काही शैक्षणिक धोरण आहे ते शैक्षणिक धोरणामध्ये बदल करणे किंवा शिक्षणा व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागण्यासाठी एक मार्गदर्शक अशी दिशा या माध्यमातून मिळणार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या परिषदेमध्ये सहभागी व्हावं असं मी सगळ्यांतर्फे आवाहन करतो. धन्यवाद. 15 सप्टेंबरला वर्धा येथे शिक्षण परिषद आयोजित करण्याचं हे सौभाग्य वर्धेकरांना प्राप्त केलं. आणि पहिली मीटिंग पुण्याला झाली आणि पुण्यानंतर ही गांधी जिल्हा ही बाबासाहेबांची इकडे कर्णभूमी या ठिकाणी 15 सप्टेंबरला एक शिक्षण परिषद आयोजित केली. आणि त्या शिक्षण परिषदेमध्ये उपस्थित राहण्याकरता सर्व शिक्षक संघटनांनी आपले संपूर्ण शिक्षक उपस्थित ठेवावे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात जी शाळा व्यवस्थापन समिती आहे त्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांना अध्यक्षांनासुद्धा उपस्थित ठेवावं, जेणेकरून ग्रामीण भागातल्या ज्या शाळा बंद पडत आहे आणि जिथे पारध्यांच्या शाळा आहे, जिथे आदिवासींच्या छोट्या छोट्या शाळा आहे त्याच शाळांवर आणि त्या गरीब विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होणार आहे. म्हणून या शाळा कशा वाचतील. आणि माननीय विजयकर सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की शिक्षणावरच अतिशय कमी खर्चाचा उपयोग होत आहे. आणि पूर्वी GDPनुसार 4% 6% खर्च व्हायचा, परंतु आता शासकीय खर्चावर अनुदान देत आहे. आणि ही फार शोकांतिक आहे, पण आपल्याला हे माहीत नाही. म्हणून हे संपूर्ण गोष्ट माहीत करण्याकरता आपण तळागाळातल्या सर्व लोकांना इथे उपस्थित करावं. लक्षात ठेवा की आपण 15 सप्टेंबरला वर्धा या शिक्षण परिषदेसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही मी स्वतंत्र समता शिक्षकाच्या संघटनेच्या वतीने सुद्धा आवाहन करतो. धन्यवाद.